होती है यात्रा में, भीड़ भाड़ वाली एरिया में वहां पे छेड़खानी होना ही है। तो अगर ऐसे मंचलों को हम पहले ही हमारे माध्यम से चेतावनी दे दे तो वो भी शांत रहेंगे और मातृ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डिसेंबर महिन्यात भैरम बाबाची ही यात्रा संपन्न होत आहे। त्याकरिता आज पाहता तुम्ही की एसडीओ कार्यालय येथे एक निवेदन देण्यासाठी हे जे सकल हिंदू समाज अमरावती जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत हे सर्व इथं उपस्थित झालेले आहेत। तर महत्वाचा विषय असा आहे की कुठंतरी यात्रा म्हटलं तर फक्त ह्या हिंदू आणि सनातनी धर्मातल्याच राहतात। कुठंतरी देव धर्म जो राहते हा फक्त हिंदू हिंदू आणि हिंदू सनातनी धर्माचाच राहते। त्याचकरिता आपल्यासोबत सध्या जे सकल हिंदू समाजातले जे सनातनी वर्गातले जे सगळे जुळलेले आहेत। सोबत अभय दादा आहेत। हालच आता थोड्या दिवसाआधीच नगराध्यक्षाच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि येणाऱ्या टाइम मध्ये आता रिझल्ट आहे। पण दादा आता जे आपण निवेदन देणार आहे सगळ्यात आधी निवेदन कशासाठी आहे? निवेदन या करता आहे की आपल्या अचलपूर चांदूर बाजार तालुक्याचा आराध्य दैवत भैरम बाबा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तिची यात्रा होते। परंतु काही असामाजिक तत्वांमुळे मागील 2-3 वर्षात, मागच्या वर्षी तर असं झालं नाही, कारण मागच्या वर्षी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं तिथं जे प्रिकॉशन घेतले गेले ते जे म्हणजे प्रशासनाला सतर्क करण्यात आलं, त्यामुळे तिथे घटना घडल्या नाही आणि सर्व धर्माच्या लोकांनी योग्य पद्धतीने आपला व्यवहार सांभाळला। त्यापूर्वी ज्या पद्धतीनं काही असामाजिक मानसिक तत्वाचे लोकांनी काही हिंदू लोकांना मारहाण केली त्या घटना घडल्या नाही। मातृशक्तीवर जे चिडीमारीचा प्रकार होता हा कमी झाला आणि याही वर्षी तशाच पद्धतीनं प्रशासनानं सतर्क राहून योग्य जोही कोणत्याही धर्माचा असो, समाजाचा असो, जोही कोणी चुकीचं तिथं वर्तन करेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि दुकानांच्या बाबतीत शासनानं थोडस सतर्क राहून जास्तीत जास्त दुकानं सनातनी लोकांना द्याव्या ही या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। आणि भैरमची यात्रा हे सर्व धर्मांनी मिळून योग्य पद्धतीने सफल करावी अशी सुद्धा सर्वांना आवाहन करतो। एक प्रश्न दादा असा की असं वाटते की फक्त तुम्हालाच विचारायचं, सध्या आमदार साहेब आपल्या बीजेपीचेच आहे आणि सत्ताही आहे आपली, तर कुठंतरी असं वाटते का की हिंदू सनातनी धर्मातल्याच ह्या यात्रा राहतात, तर या गोष्टी पण पुढे आले नाही पाहिजे इथपर्यंत की आपल्याला निवेदन सुद्धा द्यायला नाही पाहिजे असं वाटते? नाही, निवेदन हा विषय याच्यासाठी आहे की प्रशासनाला हुशार करणं, सतर्क करणं की बा इथं घटना घडूच नये। हे भारतीय जनता पार्टीची सरकार आली त्यावेळेस पासून सर्वच सुरक्षित झाले आहे। असं नाही की हिंदू सुरक्षित आहे म्हणून, सर्व धर्म, मुस्लिम महिलाही सुरक्षित झाल्या आहे। 3 तलाकचा मुद्दा सरकारनं मंजूर केल्यामुळे महिला सशक्तीकरणासाठी मुस्लिम महिलांना खूप त्रास होता। तुम्ही पाहिलाय 3 तलाकमुळे मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास होता, तो त्रास कमी झाला, त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी झाले। भारतीय जनता पार्टीचं सरकार हे हिंदुत्ववादी असलं तरी देशातील सर्व धर्मांना घेऊन चालणार आहे, परंतु एका चौकटीत राहून सर्वांनी जर या देशाच्या घटना जी आहे घटनेला मान्य करून सर्व जर एका चौकटीत राहिले तर भारतीय जनता पार्टीचा किंवा इतर हिंदुत्ववादी संघटनांचा त्यांना विरोधच नाही। आणि राहिला प्रश्न की निवेदन हे प्रशासनाला सतर्क करण्यासाठी असते। त्यांच्यातला असलेला काही लोक, प्रशासनिक लोकही कसं आहे कुठं कुठं स्थूलपणा करतात, तो स्थूलपणा राहू नये त्याकरिता हे निवेदन म्हणजे एक परिपक्वता आहे आणि समाजातलं हे जागरूकतेचं एक म्हणजे एक द्योतक आहे। म्हणून निवेदन देणं हा अधिकार आहे आणि सरकार आहे म्हणूनच पूर्ण देशात शांतता आणि सुव्यवस्था आपल्याला दिसत असेल त्यात काही शंका नाही। आता सध्या भैरम मध्ये ज्याही प्रकारचे आता मागच्या वेळेनं पाहिलं आपण की तुमच्या सर्वांच्याच मार्फत तिथं पाहिलं की मागच्या वेळेनं तुमचा आवाज होता की फक्त हिंदू धर्मांना जवळपास तिथं जागा जास्तीत जास्त भेटायला पाहिजे। काही कारणास्तव हेवे दावे होतात, पण अशा ठिकाणी काय यात्रा जरी भैरम बाबाची असली तर जास्तीत जास्त पाहतो आपण तिथं फॅमिली राहते आणि लेडीज वर्ग राहते। कोणत्या प्रकारच्या तिथं अशा प्रशासनाच्या तागडा बंदोबस्त राहिला? देखिए, हमारी तो पहले से पिछले साल भी हमने यही मांग की थी कि लेडीज पुलिस
महिला पुलिसकर्मी को ज्यादा से ज्यादा वहाँ नियुक्त किया जाए, क्योंकि महिलाएं सबसे ज्यादा महिलाओं के पास ही जाके, जो पुलिसकर्मी उनके ही पास जाके अपनी समस्या बताएंगी। और रही बात छेड़खानी की, तो होती है यात्रा में, भीड़ भाड़ वाली एरिया में वहां पे छेड़खानी होना ही है। तो अगर ऐसे मंचलों को हम पहले ही हमारे माध्यम से चेतावनी दे दे, तो वो भी शांत रहेंगे और मातृशक्ति इसमें सक्षम है उनको सबक सिखाने के लिए। दादा आहेत आपल्यासोबत, अभयदादा वाजपेयी आहेत. अभयदादा, आपल्या माध्यमातून कोणत्या प्रकारची चेतावणी सध्या ज्या प्रकारे म्हणजे पुढे घडल्या नाही पाहिजे, तर कशी चेतावणी द्याल? मेरे हिसाब से सभी वहाँ पर जो प्रवास करने जो लोग आते हैं उसके अंदर कुछ मनचले आते हैं, जो मनचले शांति प्रिय समुदाय से होते हैं और उटपटांग चीजें करते हैं, जहाँ पर जैसा मनोरंजन के जहाँ पे साधन होते हैं तो वहाँ पर उनका जमावड़ा बड़े पैमाने पर होता है। और बड़े पैमाने पर इसलिए होता है क्योंकि हमारा पूरा ये वनवासी क्षेत्र है। वनवासी क्षेत्र में कैसा है कि वो महिलाएं ऐसी होती है कि एकदम साधारण सी महिलाएं होती है और उन पर छेड़खानी करना, उनको कमेंट करना, यह शांतिप्रिय समुदाय की तरफ से किया जाता है। तो हम उन सभी मंचलों को खुली चेतावनी देते हैं कि अगर ऐसा कुछ करते हुए दिखेंगे तो हम पुलिस प्रशासन का तो साथ लेंगे ही, लेकिन साथ ही साथ हमारा संगठन आपको किस प्रकार का सबक सिखाएगा ये आप ही समझ ले। जय श्री राम। यंदा होत असलेल्या बहिरम यात्रेमध्ये उत्पादन करता प्लॉट हिंदू समाजाच्या लोकांना देण्याबाबत या तुमचा अभ्यासातला विषय नाही आहे, पण तरी यात्रेमधील प्लॉट हरास करताना व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून होण्याबाबत, म्हणजे कसं आहे तिथं जे थोडंफार हे होते तिथं म्हणजे पासमिट होते आणि यात्रेमधील प्लॉट हरास करतेवेळी होत असलेल्या दलालखोरीबाबत आणि यात्रेमध्ये होत असलेल्या अवैध धंदे, नशेची अंमली पदार्थांची विक्रीवर अंकुश ठेवणे, हे विषय जवळपास म्हणजे आहे ते मोठी विषय साधला. तर आमचं म्हणणं एकच आहे की प्रिकॉशन म्हणून आणि चांगल्या पद्धतीनं बहिरमची यात्रा ही पार पाडावी, याच्याकरता फक्त शासनानं सतर्कता ठेवणे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित करण्याच्या हिशोबानं चांगली उपाययोजना करणे, याच्यासाठी निवेदन आहे, याच्यावर आपण कारवाई करावी.